नंदुरबार पालिकेत सर्वसाधारण सभेत 16 विषयांना मंजुरी, 14 विषय सर्वानुमते तर 2 विषय बहुमताने मंजूर। 2 विषयांना विरोधकांनी घेतली हरकत, सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी एकमेकांवर केले आरोप। नंदुरबार येथील सर्वसाधारण सभेत आज 16 विषयांना मंजुरी देण्यात आली। नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली। यावेळी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ, बांधकाम समिती सभापती देवेंद्र जैन, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, आरोग्य सभापती प्रीतम ढंडोरे, महिला बाल कल्याण समिती सभापती शीतल वसावे, शिक्षण समिती सभापती भावना गुरव, विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, आनंद माळी, चारुदत्त कळवणकर यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। 16 पैकी 14 विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले। 2 विषयाला विरोधी गटाच्या नगरसेवकांनी हरकत घेतली व विरोध दर्शवला आहे। यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप केले आहेत। ते काय म्हणाले ते पाहूया। आमचे 1 ते 16 विषय आणि 14 विषय सगळे विषय विकास कामा घेत होते। 2 विषयांना त्यांनी केला विरोधकांनी बहुमताने त्यांची पास झाली त्यावर 16 विषय आणि जास्तीचा आहे त्या वेळचा सगळ्या विषयी जाणे 2 यांनी 3ऱ्या नंबरला त्यांनी विरोध दर्शवला। काय विरोध दर्शवला? कुठल्या विषयाला? चिंतामणी काय विरोध काय दर्शवला मॅडम? शेलाची जागा पण तरी तिला कॉलनीमध्ये आम्हाला आमची जागा द्या। तिथे ओपन स्पेस होते, आधीच कमी होते, तिथे शाळा दिली होती पण आता ओपन स्पेस तिथे नाही, कॉलनीवाल्यांचा आता विषय असा होता की कॉलनीवाल्यांना जागा हवी होती सार्वजनिक यूज साठी। कॉलनीवाल्यांना सध्या ती जागा हवी होती, साठी जागा दिली होती ती आता सध्या कॉलनीवाल्यांसाठी आपण यूज सार्वजनिक यूज साठी आपण देणार। या सभेत एकूण 16 विषय होते। 16 विषयापैकी 2 विषयांना हरकत घेण्यात आली। सभा कशी बेकायदेशीर चालतात याचे उत्तम उदाहरण मी आज आपल्या पत्रकार मित्रांसमोर मांडणार आहे। मागच्या स्थायी समितीत 4 नंबरचा विषय होता चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटीची जी खुली जागा आहे ती परत घेण्यासंदर्भात या स्थायी समितीत मी हरकत घेतली होती, कारण की मुलांच्या खेळाचा प्रश्न होता। परंतु सत्ताधाऱ्यांनी ठरवून घेतलंय की हे ग्राउंड कसं परत घेता येईल आणि मुलांना खेळापासून कशी वंचित ठेवण्यात येईल। आणि या 4 नंबरच्या विषयासंदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही 308 प्रमाणे अपील दाखल केलं होतं 23 मार्च रोजी। अपील दाखल असताना सुद्धा हा पुन्हा सर्वसाधारण सभेत विषय घेण्यात आला की चिंतामणी महिला एज्युकेशनची जागा खुली जागा परत घेणे। मी ह्या विषयाला लेखी हरकत घेतली आणि सांगितलं की याच्यात आम्ही या ठरावाला अपील दाखल केले आहे 308 अंतर्गत। हा न्यायप्रविष्ट विषय आहे, माननीय जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात हा विषय आहे। हा ठराव घेऊ नये, घेतल्यास हा बेकायदेशीर राहील। परंतु बहुमत असल्याने त्यांनी आरडाओरड करून तो विषय मंजूर करून घेतला आणि मी स्वतः आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी याला हरकत घेतली आणि हा एक विषय होता। आम्ही त्या ठरावाला विरोध केला। नंदुरबार शहर मंजूर विकास योजनेअंतर्गत दवाखाना JPN रुग्णालय हे ह्या गोरगरिबांसाठी अत्यंत महत्वाचं रुग्णालय आहे। ते शहरी भागात आहे आणि लगेच पटकन काही आजारी राहिला त्याला जाता येतं। हा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 कलम 37 अन्वये वाणिज्य वापर करण्यासाठी निर्णय घेणे याला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे की गोरगरिबांचे रुग्णालय सुद्धा आता खेळ झालं, आता हॉस्पिटलची सुद्धा आरक्षण सुरुवात केलेली आहे।
तर मी ह्या शहरवासियांना आता जागृत राहण्यासाठी आवाहन करतो की आम्ही तर विरोध करतोय, पण तुम्ही आम्हाला ह्या अशा याला पाठिंबा द्या. एका साईडला पत्रकारांना जनरल बोर्डला बसू दिलं जात नाही, आमच्या महिला नगरसेविकांना बोलू देत सुद्धा नाही, एवढी आरोळ करतात, दादागिरी करतात, त्यांच्या अंगावर जातात. तर हे कुठं पत्रकार त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करतील आणि बातम्यांच्या मार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवतील, हे न पोहोचणं देण्याचं हे कट कारस्थान आहे. या संदर्भात लवकरच आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहोत. मी स्वतः लेखी पत्र दिलेलं आहे की नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत 30 मार्च रोजी 26 विषय क्रमांक 13 माझी लेखी हरकत आहे. त्याऐवजी संबंधित जागेवर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल बनवणे, जेणेकरून गोरगरीब लोकांना चांगल्या सुविधा मिळतील असं हॉस्पिटल बनवायच्या ऐवजी ते आरक्षण काढत आहे आणि तिथं संकुल बनवायचे आणि धड नाण्यांना ते दुकानं उपलब्ध करून द्या. गरीब लोक जातील कुठं? आज 5-6 किलोमीटर सिव्हिल हॉस्पिटल आहे, तिथं काही झालं तर तिथं कोण जाईल? इथं शहरातल्या शहरात तो माणूस जायला पाहिजे, त्या हॉस्पिटलला त्याला सुविधा मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. शासनाकडे सत्ताधाऱ्यांनी आणि स्वतः याला पत्र देणार आहोत की त्याच्याकडनं आरोग्य मंत्रालयाकडनं निधी गोळा करा, निधी आणा आणि असं सोयी सुविधा युक्त हॉस्पिटल बनवा. गरीब लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये परवडणार नाही. हे 2 विषय वगळून 16 पैकी आम्ही 14 विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली. हे म्हणतात की विरोधक विरोध करतात. विरोध कुठे? विरोध आमच्या विकासाला नाही. फक्त 2 जे विषय आहेत ते एक तर खेळाला आणि हॉस्पिटलच्या आरक्षणाला काढणारा आमच्या विरोध आणि ते खेळाचे ग्राउंड हे परत येते. कशाला परत येते? शाळेची तक्रार कोणीतरी त्याच्याच माणसाने केली आहे आणि ग्राउंड तुम्ही परत घेते. हे असे हे बेकायदेशीर सभा आम्ही आपली उधळून लावू आणि आमचे जे प्रश्न आहेत आपण नाही घेतले तर आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे या 2 कारवाबद्दल लवकरच अपील दाखल करू. एवढं माझं म्हणणं होतं.